यंदा ना काय झालंय माहिती आहे का, संक्रांतीला आली आहे एकादशी आणि मग त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न पडलेत. जसं मग एकादशीला तिळगुळ खाल्ला तर चालतो का? किंवा पुरणाच्या पोळ्या किंवा तिळगुळाच्या पोळ्या खाल्ल्या तर चालतात का? नक्की काय करायचं? तर सांगते ऐका. संक्रांतीला एकादशी असली तरीसुद्धा तिळगुळ खाल्ला तर चालतो. काही हरकत नाही तिळगुळ खायला, हे पंचांगात दिलेलं आहे. हो, पण अर्थात आता जे उपवास करतात एकादशीचा त्यांनी मात्र तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या या गोष्टी मात्र खाऊ नये, कारण एकादशीच्या उपवासाला हे काही चालत नाही. पण तुम्ही तिळगुळ खाऊ शकता, काहीच हरकत नाही. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्यासुद्धा चालतील, जर त्यात बाकीचं काही नसेल तर. मग प्रश्न येतो की ज्यांनी उपवास करायचा आहे त्यांनी तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या खायच्या नाही, कळलं. पण देवाला तर सगळा नैवेद्य दाखवावा लागेल ना संक्रांतीचा. मग कसं करायचं? देवाला कोणता नैवेद्य दाखवायचा? किंवा काहींच्या घरी मूग डाळीची खिचडी दान करण्याची प्रथा असते संक्रांतीच्या दिवशी, तर मग ती करायची की नाही करायची? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील ना, तर तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. लोकमत भक्ती चॅनलवर जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पटकन लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा.